मंडल यात्रेवरून लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर टीका. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात ही त्यांची ख्याती पोस्ट करत टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर. भारतीय सैनिकांसाठी रक्तदान यात्रेला सांगलीतून सुरुवात. यात्रा जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयात पोहोचणार. सांगलीतील 1000 तरुण रक्तदान करणार. ठाण्यात लाडकी बहीण फूड कॉर्नरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट. लाडक्या बहीण योजनेच्या मदतीनं लाडकी बहीण फूड कॉर्नर उभारलं. फूड स्टॉलमुळे अनेक कुटुंबांना आधार. उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. देशातील तब्बल 334 राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका. 334 पक्षांना आयोगाच्या यादीतून वगळलं. राज्यातील 9 पक्षांचा समावेश. सक्रिय नसलेल्या पक्षांवर आयोगाची कारवाई. नवनीत राणा धमकी प्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक. आपल्या हत्येचा कट रचला गेला. रवी राणा यांचा गंभीर आरोप. भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद म्हात्रे यांना पोलिसांकडून अटक. विनापरवाना शस्त्र बाळगल्याने म्हात्रेंसह आणखी 2घांना अटक. जम्मू काश्मीरमध्येही घडामोडींना वेग. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्य प्रमुख सामंतांच्या भेटीला. मनीष सहान यांनी घेतली उदय सामंत यांची भेट. भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होतील. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा विश्वास. अहिल्यानगरमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सरकारविरोधात काळी राखी आंदोलन. कर्जमाफीच्या प्रश्नावर बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. मंत्रालयात ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश मिळणार. 15 ऑगस्टपासून ऑनलाईन ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश. गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. मुंबईत आज अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा. खेतवाडीच्या गणपतीसह परळचा महाराजा, करी रोडचा राजासह अनेक गणेश मूर्तींचं आगमन. मुंबईचा सम्राट गणेश मूर्तीला 7 फूट लांबीची सोन्याची माळ अर्पण केली जाणार. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. पालिका मुख्यालय भवन येथून मॅरेथॉनला सुरुवात. मॅरेथॉनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. विविध 12 गटांमध्ये होणार स्पर्धा. गोरेगावात आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा. बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेच्या कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा. यवतमाळमध्ये अर्जुना गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू. दारू बंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती धडक मोर्चा. पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन. चंद्रपुरात आनंदवन चौकात नुकत्याच झालेल्या अंडरपासमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सांडपाणी, उघड्या पाईप आणि चिखलातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत. समस्या तातडीनं सोडवण्याची नागरिकांची मागणी. लातूर जिल्ह्यातील जकनाळ गावात रस्त्याची दुरावस्था. संतप्त नागरिकांनी केला रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. रस्ता दुरुस्त करून देण्याची नागरिकांची मागणी. धुळ्यात लिंबाच्या झाडाचा केक कापून 3रा वाढदिवस साजरा. सामाजिक कार्यकर्त्यांकडून नागरिकांना वृक्षारोपणासह वृक्षसंगोपनाचा संदेश. इंदापुरात अनुसूचित जमातीतील पारधी समाजाचा लाक्षणिक उपोषण राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळण्यासाठी आंदोलन. राज्यातील पहिल्या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं बुलढाण्याच्या चिखलीमध्ये उद्घाटन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित. आदिवासी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात भव्य सांस्कृतिक रॅली. शहरवासियांनी उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेत आदिवासी संस्कृतीचा केला गौरव. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातून आदिवासी समाजाकडून बाईक रॅलीचं आयोजन. अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी. अंबरनाथमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सोहळा पार. नांदेडमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधामध्ये शेतकरी आक्रमक. सिरपल्ली येथे एल्गार महासभा घेऊन केला तीव्र विरोध. एल्गार महासभेमध्ये हजारो शेतकरी सहभागी. हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विद्यार्थ्यांची विशेष पदभरती करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा. कोल्हापुरात रक्षाबंधन दिवशीच महिलांचं आंदोलन. पाणी टंचाई आणि कचरा उठाव होत नसल्याने महिला आक्रमक. महापालिका प्रशासनाचा व्यक्त केला निषेध.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणमध्ये भव्य शोभायात्रा, संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे आयोजन. भंडाऱ्यात आदिवासी बांधवांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिवस साजरा. शहरात काढली भव्य मिरवणूक. आदिवासी बांधव लोकनृत्यावर थिरकले. भंडाऱ्याचा केसलवाडामधील वाघ या ठिकाणी सैनिकी विद्यालयामध्ये 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण. विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल. अजिंठा लेणी परिसरात हर घर तिरंगा मोहीम. अजिंठा जंक्शन ते अजिंठा लेणी अशी तिरंगा रॅलीचं आयोजन. तिरंगा सायकल रॅलीचं उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल साबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यवतमाळमध्ये अर्जुन व्यवहारेची महावीज वितरण विभागात सहाय्यकपदी निवड. गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून निवड झाल्याबद्दल अर्जुनचा सत्कार. काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांची 11 व 12 ऑगस्ट रोजी 2 दिवसांची निवासी कार्यशाळा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या ऑनलाईन संबोधनाने कार्यशाळेचं करणार उद्घाटन. युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया बोरिवली युनिटकडून निसर्गाची मंगळागौर या कार्यक्रमाचं सादरीकरण. मुंबईतून सुमारे 50 महिलांची उपस्थिती. यवतमाळमध्ये पूस धरणाचे 2 ऐवजी 4 दरवाजे उघडले. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन, पिकांना संजीवनी. बळीराजा सुखावला, धरणातील जलसाठ्यात वाढ. नांदेडच्या हदगाव तालुक्यात आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश पाऊस. नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. शासनाकडून कोणतीही मदत नसल्याने नागरिक संतप्त. यवतमाळमधील पुसद तालुक्यात पावसाचा जोर. पुराचं पाणी घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात अन्नधान्य साहित्याचं नुकसान. वाशीमध्ये शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक करणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यावर कारवाईला टाळाटाळ. शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक केल्याचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात सरकारी खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी त्रस्त. शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीवेळी इतर खतांची खरेदीला भाग पाडलं जात आहे. शिरूरमध्ये नारायणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचा लिलाव. कृषी मंत्री दत्ता भरणेंनी घेतला लिलावात सहभाग. माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ते अमृतसर रेल्वे स्थानक. नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवणार हिरवा झेंडा. काश्मीरमधील कुलगाममध्ये 2 जवान शहीद. 3 दहशतवाद्यांना कंठस्थान. 9 जण जखमी. कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरात गेल्या 9 दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट मार्गावर कारचा अपघात. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशीमध्ये त्रिवेणी नदीत बुडत असलेल्या 10 वर्षीय चिमुकल्याला जीवदान. 16 वर्षीय अंकुशने वाचवले प्राण. रायगडमध्ये एटीएमचा दरवाजा उघडताच विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू. बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मधील धक्कादायक प्रकार. विजेचा धक्का बसल्याचा अंदाज. सिंधुदुर्गमधील दोडा मार्गाच्या मोर्लेमध्ये रानटी हत्तीकडून शेतकऱ्यावर हल्ला. सुदैवाने शेतकरी कुटुंब बचावले. सांगलीत नशेसाठी वापरले जाणाऱ्या औषधी इंजेक्शनचा साठा जप्त. 6 जणांना अटक. 2,15,000 किमतीची 558 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त. रायगडमध्ये महाड MIDC ड्रग्ज प्रकरणी राजस्थानमधून आरोपीला अटक. ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश. खड्ड्यात पुरून ठेवलेले 89 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. 5 आरोपींना अटक. पनवेलमध्ये चालू रिक्षाच्या छतावर बसून बनवली रील. जीवघेणा स्टंट करणाऱ्या 2 तरुणांवर पोलिसांची कारवाई. पनवेलमध्ये किराणा मालाच्या दुकानात चोरी. 12,000 रुपये रोख रक्कम आणि दुकानातील 5,000 रुपयांच्या साहित्याची चोरी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चोराचा शोध सुरू. पनवेलमध्ये भोंदूबाबाकडून शेतकऱ्याची फसवणूक. गुप्तधनाचा आमिष दाखवत 39,70,000 रुपयांचा गंडा. कोल्हापूरमधून भोंदूबाबाला अटक. रक्कम आणि दागिने हस्तगत.
जमिनीच्या वादातून मुलानेच केली आईची हत्या. आईची हत्या करून मुलाची आत्महत्या. लातूर जिल्ह्यातील सांगवीमधील घटना. पोलिसांकडून घटनेचा शोध सुरू. यवतमाळमध्ये पुसद शहरात फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून गोळीबार. 1 जण गंभीर जखमी. आरोपीला अटक. कोल्हापूरच्या तळदगमधील शेतात पुरलेल्या अवस्थेमध्ये सापडले अर्भक. हुपरी पोलीस घटनास्थळी दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या. पुण्यातील पुरसुंगी परिसरातील घटना. सीमा राख पसारे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव. सासू सासरे पती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पती पत्नीच्या वादातून चिडलेला पती चढला मोबाईल टॉवरवर. पतीला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. मीरा रोडमध्ये दुकानाचं छत कोसळून वृद्धाचा मृत्यू. 2 जण जखमी. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात घसरण. कृषी बाजार समितीत हळदीला किमान 10,100 ते 11,300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर. कोल्हापूर जिल्ह्यात नियमबाह्य खत विक्री. 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पास प्रणालीद्वारेच करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना. अकोल्याच्या अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. शेतीचं मोठं नुकसान. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. गोदावरी सरस्वती नदीला पूर. गावचा पाणी प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस. नदीकाठच्या शेतात साचलं पाणी. हळदीच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे हळदीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. शेतीचं मोठं नुकसान. पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर. नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. दिल्लीत जोरदार पाऊस. अनेक भागात साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत. अकोल्यात पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जालना जिल्ह्यात पावसाचं थैमान. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. जायकवाडी प्रकल्प 92% भरला. यंदा 1,80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलाचा मृत्यू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परिसरात हळहळ व्यक्त. बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय भावाचा मृत्यू. मृत भावाला बहिणीने बांधली राखी. नाशिकच्या वडनेरमधील हृदयद्रावक घटना. अकोल्याच्या हिरपूर येथे गोदामाला आग. लाखोंचं साहित्य जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही. नवी मुंबईच्या नेरूळ LP जवळ ट्रक पलटी. पंगळूरवरून वाशी APMC मार्केटला जाताना घडला अपघात. बीडच्या शिरूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश. प्राणीमित्रांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांची कामगिरी. बारामतीत विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात. विमानाचं लँडिंग करताना तांत्रिक बिघाड. अपघातात कोणीही जखमी नाही. वर्ध्याच्या हिंगणघाटात दारूची अवैध वाहतूक. 14,83,000चा मुद्देमाल जप्त. वाहनासह एका आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचे शोषण. मुलीला कला केंद्रात कामाला लावून शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार. सोलापूर पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपी ताब्यात. दोन्ही आरोपींना कर्नाटकच्या इंडीमधून अटक. मंत्रालयात सचिव असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक. गावदेवी पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल. यंदा बाजारात गणेश मूर्तीची टंचाई आणि दरवाढ होण्याची शक्यता. POP मूर्तींवरील बंदी उशिरा उठल्याने परिणाम होण्याची शक्यता. मूर्तिकार आणि भाविकांना फटका. छत्रपती संभाजीनगरात लिफ्ट देण्याचा बहाणा करत फळ विक्रेत्यावर चाकू हल्ला. विक्रेता गंभीर जखमी. आरोपी फरार. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. भाजपाच्या जोडे मारो आंदोलनाचा निषेध.
पैठणमध्ये आपेगावमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती सोहळ्याचं आयोजन. 15 ऑगस्ट रोजी ज्ञानदेवाची 750वी जयंती. मुख्यमंत्र्यांना सोहळ्यासाठी निमंत्रण. सोलापुरात महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्यांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. पर्यटक आणि प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोल्हापूरमधून अटक. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 3,58,000चे 46 मोबाईल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूची हत्या करण्याचा प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच पोलीस गुन्हा दाखल. अमरावतीत एसडीओच्या कारची काच फोडून पिस्तूलची चोरी. घटनेमुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू. कराडमध्ये एकाच गाडीवर 2 नंबर प्लेट आढळल्यात. वाहतूक पोलिसांची कारवाई. गाडी ताब्यात. मालकाचा शोध सुरू. अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. परिसरातील दुकानात तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त. कराड पुरवठा शाखेची कारवाई. अकोल्यात हॉटेल व्यावसायिकावर हल्ला. 2 अज्ञात इस्मांकडून हल्ला. हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पोलिसांची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी. यात्रा सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेश. कोल्हापुरात महसूल सप्ताह संपन्न. महसूल सप्ताह अंतर्गत करवीर तालुक्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. कोल्हापूरच्या महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे गतीने निकाली काढा. नागरिकांना जलद न्याय द्या. अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या सूचना. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून होणार सुरुवात. सर्किट बेंच इमारतीचे काम वेळेत आणि गतीने पूर्ण होतील. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. नागपुरात बंजारा समाजाच्या वतीनं तीज महोत्सवाची स्थापना. बंजारा समाजातील महिला तरुणींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं तीज उत्सवाची केली स्थापना. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयव दानामुळे तिघांना जीवदान. शहरातील 2 रुग्णांना प्रत्येकी 1 किडनी तर नागपूरमधील रुग्णाला यकृत प्रत्यारोपणातून जीवदान. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून दाखवलाय. कराड जेलमध्ये तर मात्र गँग बाहेर सक्रिय. कुठलीही पोस्ट करणार नाही असा बनवून घेतला व्हिडिओ. पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य इमारतीला गळती. पावसात इमारत गळू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी. चंद्रभागा नदीत मैल मिश्रित पाणी मिसळल्याची माहिती. 65 एकर आणि परिसरातील सांडपाणी थेट चंद्रभागेत. तात्काळ कारवाई करण्याची महर्षी वाल्मिक संघाची मागणी. नाशिक पालिकेला आयकरची नोटीस. टीडीआर देताना पालिकेने कर भरला नाही. आयकरची तक्रार. पालिकेने मात्र आयकरची नोटीस फेटाळून लावली. छत्रपती संभाजीनगरच्या फारोळ्यातील 26 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी. पहिल्याच दिवशी जलशुद्धीकरण केंद्र चाचणीत नापास. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत लांब रांगा. मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक संथ गतीनं. गावातून तालुकास्थानी येण्यासाठी मागितले हेलिकॉप्टर. विद्यार्थी आणि नागरिकांची अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे भन्नाट मागणी. चंद्रपूरच्या भद्रावती पिपरी रस्त्याची दुरावस्था झाल्याने मागणी. हिंगोलीत ठाकरे शिवसेनेचे महावितरण कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन. महावितरण कार्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन. मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात परदेशी प्राणी जप्त. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसची पदयात्रा. स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना केलं अभिवादन. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी दुर्गम भागात रक्तदान शिबिराचं आयोजन. मुलगी येथे 60 रक्तदात्यांनी केलं रक्तदान.
नंदुरबारमध्ये विश्व आदिवासी दिन साजरा. जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांकडून पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर. सिंधुदुर्गमध्ये डागडुजी काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू. कुडाळ आणि मालवण जोडणारा मार्ग खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.